नवरात्रि उत्सव के निमित्त वनी शहर में उत्साह का वातावरण है। यहाँ राजे गरबा उत्सव की धूम देखने को मिल रही है। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। नवरात्रि उत्सव के निमित्त वनी शहर में उत्साह का वातावरण फैला हुआ है। यहां आयोजित राज्य गरबा महोत्सव में नागरिकों ने बड़े उत्साह में सहभाग लिया है। निःशुल्क प्रवेश से गरबा प्रेमियों में बड़े पैमाने पर उत्साह निर्माण हुआ, जो शहर का प्रमुख आकर्षण बना है। इस वर्ष वनी में 3 स्थान बड़े पैमाने पर गरबा उत्सव आयोजित किया गया है, लेकिन राज्य गरबा महोत्सव अपनी विशेषता से सभी का ध्यान आकर्षित करे हुए है। वसंत जिनिंग किसान मंदिर के लॉन में आयोजित इस उत्सव में हर रोज विविध स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम और निःशुल्क भोजन व्यवस्था की गई है। राज्य गरबा महोत्सव में हर रोज नए नए सेलिब्रिटीज अपनी उपस्थिति दर्शाते हैं। 4 अक्टूबर को सलाह हवा योद्धा फेम मराठी कलाकार भारत गणेशपुरे, 9 अक्टूबर को महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब और 10 अक्टूबर को महाराष्ट्राची लाड़की अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, इनके सहभाग से उत्सव में 4 चांद लगेंगे। गरबा स्पर्धकों के लिए राज्य गरबा में आकर्षक इनाम रखे गए हैं। प्रथम क्रमांक के स्पर्धक को इलेक्ट्रिक स्कूटर, वॉशिंग मशीन और सोने की नथ ऐसे आकर्षक इनाम रखे गए हैं। साथ ही उत्कृष्ट कॉस्ट्यूम के लिए हर रोज पैठनी देने की व्यवस्था की गई है। सभी वनवासियों को इस उत्सव में शामिल होने का आह्वान किया गया है। राज्य गरबा उत्सव 2024 वसंत जिनिंग के अध्यक्ष आशीष भाऊ कुरसंगे, एक दिन मुझे ऐसे फ़ोन आया कि वनी में पासेज जो बिक रहे हैं वो पैसे दे के बिक रहे हैं, तो जन सामान्य के लिए, लोगों के लिए अपन ने फ्री में ये गरबा रखना चाहिए। उसके बाद घनश्याम भाऊ पौड़े, ओम भाऊ ठाकुर, बंटी भाऊ ठाकुर, इन सब के साथ में हमने बैठ के चर्चा करके ये कार्यक्रम का नियोजन लगाया। जो पैसे लेके ये प्रोग्राम गरबा अरेंज कर रहे, उनके जो गिफ्ट है उतने ही गिफ्ट हमने रखे वाले हैं और ये सभी के लिए खुले में फ्री में है। क्या इसका कोई पैसे लिए जाते नहीं है और बहुत अच्छा लग रहा कि लोगों का क्राउड, लोगों का इसके प्रति अट्रैक्शन अच्छा है। लोग अच्छे से आ रहे हैं, गर्दी अच्छी हो रही है, लोग इसका फ़ायदा ले रहे हैं। तो इस बात की खुशी है हमारे को कि वनीवासियों के लिए कुछ तो अच्छा। शुभ पर्वावर वनीमध्ये राज्य गरबाचं आयोजन केलेलं आहे। यावेळी या गरबाचे आयोजक वसंत जिनिंगचे अध्यक्ष सन्माननीय आशीष भाऊ कुरसंगे तसेच गौरी शंकरभाऊ खुराना यांनी चांगला हा उपक्रम वनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या उपक्रमाला भरभरून इथं प्रतिसाद मिळत आहे। आणि खास करून हा उपक्रम असा आहे की वनीमध्ये आज 3 गरबा आहे। त्याच्यामध्ये याच्या अगोदर जे 2 गरबा सुरू आहे त्या गरब्यामध्ये पाशेस सुरू आहे। पाशेसमधून कमाईचं साधन एक प्रकारचं सुरू आहे आणि हा गरबा त्यांचा हे आम्ही पाहून हा गरबा आम्ही फ्री ठेवलेला आहे, म्हणजे मोफत आहे। सर्व प्रकारचा मोफत आहे। इथं कोणत्याही प्रकारची इथं फी घेतल्या जात नाही। खेळाडू पार्टिसिपेशन जे मुलं असते त्यांच्याकडून सुद्धा फी नाही, कोणाकडून बघणाऱ्यांना सुद्धा फ्री आहे आणि खेळणाऱ्यांना सुद्धा फ्री आहे। आणि त्यातल्या त्यात एक असं आहे का बा जे इथं खेळते त्यांच्यासोबत जे कोणी सोबत राहते त्यांना आणि खेळणाऱ्यांना त्यांना जेवणाची एक व्यवस्था केलेली आहे, म्हणजे ते जेवणसुद्धा मोफत आहे। आणि त्याच प्रकारे आज इथे जे बक्षीस दिले आहे त्या जे गरबा आहे त्यांच्यापेक्षा चांगले बक्षीस इथे आम्ही ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे, वॉशिंग मशीन आहे, 3 वॉशिंग मशीन आहे, सायकल आहे, TV आहे, मिक्सर आहे आणि रोज चांगल्या प्रकारचे बक्षीसं दिला जात आहे आणि या गरब्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यातल्या त्यात पुन्हा आम्ही एक कसं केलं आहे की बा इथं भारत गणेशपुरे, शिवाली परब आणि सोनाली कुलकर्णी यांनासुद्धा आम्ही इथं प्रचार केला। त्यासुद्धा आमच्या गरब्याला इथं शोभा वाढवणार आहे। आमच्या गरबामध्ये कुठेही कमी नाही आणि आमचा गरबा आम लोकांसाठी आहे, सर्वांसाठी आहे। म्हणजे आज इथं कोणीही येऊन गरबा खेळू शकते आणि कोणत्याही प्रकारची आम्ही फी घेतलेली नाही। त्याच्यामुळे आज हा उपक्रम आशीष भाऊ कुरसंगे आणि गौरी भाऊ खुराना यांनी एक वनीमध्ये चांगला एक उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाची हा गरब्याची आज विशेष चर्चा वनीमध्ये होऊन राहिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत आणि हा गरबा 9 दिवस एवढा चांगला चालेल का अजून गर्दी वाढणार आहे। धन्यवाद।